मित्रांनो बघू शकता मस्तपैकी मी कांदा काढतोय बघा असं झोपून असं बघा झोपतोय असं कांदा काढतोय बघा मस्तपैकी. हे गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आज बघा आम्ही सकाळ सकाळ पाठवून आलो डायरेक्ट कांदा काढायला. पाहू शकता इकडं कांदा काढतोय आम्ही सकाळ सकाळ उरकून आलो. आपलं घ्यावं म्हणलं कांदा बिंदा काढून मस्तपैकी. ऊन बघा सूर्य उगवतोय अजून एवढं काढलंय बघा आम्ही. आता एवढं काढतो त्यानंतर काहीच आपण लावलं होतं आपल्या मकावरती पाणी. आता मला मकाला भिजून घ्यायला लागत नाही तर वाळून जाईल. मकावर बी लावायच्या तर मी लावले बघा आपल्या भुईमुग आहे आणि थोडी हे चवळी तर लावले पाणी. कसं शेंगा बिंगा खायला लागतात मस्तपैकी काही विषय नाही. त्यामुळे आपलं लावले पाणी बघा. तो तर दुसराच वापा आहे मी दुसराच लावले काही विषय नाही. आपण ह्याच्यावर लावू परत. मला दिसलं नाही तिथं वल्लं होतं त्यामुळं घेऊ तो भिजून मस्तपैकी काही विषय आहे. पाणी पडतंय कमी. आपण सोलर केला चालू हे बघा सोलर आहे त्याने सोलर चालू केला आणि लावले पाणी. आता बरं कुठं आलाय वाफा वाफा बिजत आला काय नाही नाही. हे लांब पाणी असल्यामुळं ना पाणी इकडं मरून जात आहे बघा. पाणी येईन आता इथं जातो आता परत कांदा काढायला. कांदा आम्हाला एवढं 4 दिवसात 4 दिवसात आम्हाला अर्धा एकर कांदा काढून होणार आहे. आम्ही तो काढणारच आहे अर्धा एकर कांदा 4 दिवसात फक्त. कारण आम्ही घरगुतीच करतो ना. बाया नाही लावत आम्ही कामाला. आम्ही घरची घरी कांदा काढून घेतोय बघा. आपली मका बघा कशी कोली आली गुरांना खायला केली आहे. आपलं चला म्हणलं गुरांचं तरी बाहेर नुसतं पिकाचे करून नाही ना मिळतात. आपल्याकडे गुरांना काय घालायचं मग असा विषय. ही बघा एवढी मका केली बघा गुरांना. ही एवढी खाली पिकाची बी आहे तिला आपल्याला विकायचं आहे बघा. हे आपला बघा गोठा इथं गोठा आता येत्या थोड्या दिवसाने काढायला. आणि तिथं वर बघा तुम्हाला कडवा आहे. हरभरा होता हरभऱ्यात आपण कडवा टाकले डायरेक्ट मिक्स. हे ते म्हणतात ना 1 तीर 2 निशाणे तसं केलंय. एकात 2 काम करून टाकलं तर असा विषय. सरळ जातो आता मी बी करतो काहीतरी कामधंदे. थोड्या वेळाने येईन आमचा डबा. मग डबा खातो आम्ही मस्तपैकी. लागतो कांदा काटायला. आजचा दिवस तर इथं जाणार आहे आपला. कॉलेजला काय गेलो नाही. कॉलेजला सुट्टी आहे ना आज. त्यामुळे आज राहणारच आहे. करतो काहीतरी. ही बघा जेवढा काढलेला कांदा दिसतोय तेव्हा मी आज येऊन काढलेला आहे बघा. काल आपण काल आम्ही हे दिसतं काढलेला तेवढा काल आम्ही पाठ येऊन काढून घेतो. आणि आज हे काढला बघा दिसतोय तेवढा. बघा इथं बी काढला आम्ही 3 पाता ना आमचा रामभाऊ आणि मी. आता परत काढणार आहे बघा. घरच्या बाया आल्या की नुसतं काटायचं बघा. ही किती 1 2 3 4 5 6 ही 6 वाप राहिलं तर 6 वाप घेणार काढून आम्ही काना आज दिवसभर काटत बसणार नुसतं कांदा. खाट 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 खपड 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 काटत बसणार मस्तपैकी. ते खचर खचर करत कापत बसणार दिवसभर. कामच नाही आता दिवसभर नुसतं खचर खचर करत बसायचं कांद्याला. जाऊतो आम्ही थोड्या वेळाने. मित्रांनो बघू शकता मस्तपैकी मी कांदा काढतोय बघा असं झोपून असं बघा झोपतोय असं कांदा काढतोय बघा मस्तपैकी. विषय झालाय काय आता आला मला जरा थोडं पडलो म्हणजे ब्लॉग बनवा थोडासा. बघा आमचं कांदा आज एवढं दिसत एवढं काटलं बघा आज घरची घरी. तिकडं आमचा राम आणि नाना आहे. रामाला फक्त आम्ही ठुलाय गोण्या व्हायला. ही भरलं तिथं नेऊन टाकायचं. भरलं तिथं नेऊन टाकायचं. भरलं तिथं नेऊन टाकायचं. रामाला त्यासाठी ठुलाय. आणि लय कंबरा दुखतंय मित्रांनो बसून बसून. तुम्ही घरची घरी कांदा नका काटू. बाय द्या लावा. 20,000 रुपये एकर चालू आहे आमच्याकडं कांदा काढायला. तुमच्याकडे कसं चालू आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि खपाखप फेकून हा ना कमेंटमध्ये किती रेट आहे तुमच्याकडे कांदा काढायला. हां तर बघा असं आभाळाचं वातावरण झालंय बघा सगळं. हे बघा दिसतंय का सगळं वातावरण आभाळ. आता 2 वाजल्यात बघा तरी इतकं आभाळ आहे. पाऊस यायची भीती आहे. तेव्हा आम्ही बघा कागद बिगत सगळं आणलंय. सगळं करायला लागतं. विषय खोल आहे कारण पृथ्वी गोल आहे त्यामुळे पाऊस यायला लागला या. सगळा राहडा होऊन सगळा राहडा झालाय बघा. आणि आमचा रामभाऊ आलाय बघा इकडं. बघा गोण्या घेऊन आलाय बघा. कसा गोण्या वाजतोय कापर गाडी निवळ. रोज मासा मटण खाताय म्हणल्यावर काय कापर होईन नाही तर काय होईन. कसं आहे वत वत कसं आहे का नाही. पैलवान आहे आखाड्यात उतरायसाठी तयार आहे. पैलवान पाहिजे असेल तर संपर्क करा कमेंट मध्ये. बस गाडी चल आपल्या घरी जायचंय. बस लवकर घरी. हा बसलो चला.
तर मित्रांनो आता झाली आमची सुट्टी बघा. रामन मस्त बसलंय गाडी निघतो आम्ही घरी. चला चलो माग बसतो आता मस्त वैगे रामा. बघा कसं आहे वातावरण. एवढं राहिलं बघा आमचं कांदा काढायचं टाकायचं. चला चलो चला जातो आम्ही आज घरी. राम भाऊ